मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमनवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। गुणभद्र आचार्य प्रणीत आत्मानुशासन हा ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण जसं बघितलं की धर्म आमचा जैन धर्म अनेकांना हा आचरणात आणण्यासाठी कठीण वाटतो। चतुर्थ काळामध्ये ह्या गोष्टी आम्हाला अशा वाटत होत्या इझी आहे, त्यावेळेला संवर्णन होतं, लोकांची बुद्धी होती, त्यामुळे असा धर्म पाळण्यामध्ये त्यांना कठीणाई जात नव्हती। पण कालांतराने हा धर्म कठीण वाटायला लागला आणि या धर्मापासून आम्ही थोडं विमुख व्हायला लागलो किंवा शिथिलाचार धर्मामध्ये आला। असं जरी असलं आणि हा मार्ग थोड्याफार प्रमाणात दूषित म्हटल्या गेला, कारण या मार्ग दूषित होतच नाही, मार्ग तर ॲज इट इज शुद्धच आहे, परंतु या मार्गावर अनुसरण करणाऱ्या लोकांना त्या मार्गाविषयीचं पूर्ण ज्ञान नव्हतं किंवा तो मार्गावर चालण्यासाठी ते समर्थ नव्हते, तितकं शारीरिक स्वास्थ्य बुद्धी ही त्यांच्यात नव्हती आणि म्हणून अशा लोकांकडून अपवाद आल्या गेला। जरी अपवाद आल्या गेला, तात्पुरता काही प्रमाणामध्ये शिथिलाचारही कदाचित दिसत असेल आणि कोणत्याही धर्मामध्ये असं असूच शकतं। त्यामुळे आमच्याच धर्मात असं आहे असं नाही, परंतु हा मार्ग आजही तितकाच निखळ शुद्ध आहे आणि तो शुद्धच राहणार आहे। कुणी याच्यामध्ये अपवाद मांडला तरी देखील अपवाद होऊ शकत नाही। आजही या मुनी धर्माचं काटेकोरपणे पालन करणारे अनेक साधक आम्हाला जीवनात दिसतात आणि त्यांचं वर्णन ऐकलं, त्यांचं चरित्र आम्ही वाचलं तर आम्हाला पटतं किंवा त्यांचा प्रत्यक्ष आम्ही अनुभव पण घेऊन पाहू शकतो, तर त्या अनुभवांती तशासारखं ते वागणं किती कठीण आहे आणि ते पाळतात तर त्यांची निष्ठा आहे आणि समर्पण आहे आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी त्याचं आचरण करू शकतात। म्हणून काहीही असलं तरी देखील धर्मामध्ये सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही दिगंबरत्व आहे असं मानाल त्या ठिकाणी त्यांना पहिल्यांदा तर नमस्कार करा। ते योग्य आहे अयोग्य आहे हे पाहू नका, ते त्याच्यावर खरेच आरूढ आहे अनारूढ आहे हे बघू नका। पहिल्यांदा तर श्रावकांचं हे कर्तव्य आहे की त्यांच्या चरणी आम्हाला नतमस्तक व्हायचं आहे। आणि याचं दुसरंही एक कारण आहे, कारण ते दिगंबर अवस्थेत आहे। बाह्यतः कदाचित त्यांच्याजवळ भावलिंग नसेलही, परंतु कोणत्या समयात ते 7व्या गुणस्थानात जातील हे आम्हाला कळू पण शकत नाही, कारण 6वं 7वं गुणस्थान कदाचित 4थं 5वं असंही गुणस्थान बदलू शकतं आणि हे बदलायला कालावधी लागत नाही। एका अंतर्मुहूर्तामध्ये या सगळ्या क्रिया संपन्न होतात। एका अंतर्मुहूर्तात आम्हाला वाटतील की ते मिथ्यात्वात आले आहे आणि कदाचित पहिल्याच गुणस्थानातून ते डायरेक्ट 7व्यात पण जाऊ शकतात। म्हणजे 7वं गुणस्थान भावलिंगींचं गुणस्थान एका अंतर्मुहूर्तात, आणि अंतर्मुहूर्त म्हणजे 48 मिनिटाच्या कमी वेळात ते त्या ठिकाणी जाऊ शकतात, ध्यानामध्ये लीन होऊ शकतात, असं त्यांचं सामर्थ्य आहे। आणि म्हणून असे मुनी आणि परंपरा
आजही आम्हाला पाहायला मिळते. आणि कुणी कितीही अपवाद आहे सांगितलं तरी आमच्या अंतरंगाची श्रद्धा आम्हाला ही ठेवायचीच आहे की पंचम काळाच्या अंतीपर्यंत असे हे भावलिंगी मुनी राहणारच आहे. आम्ही त्याची परीक्षा करू न करू हा प्रश्न नाही आहे आणि आम्हाला तो अधिकार पण नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होणं. आणि काल मी अनेक उदाहरणं सांगितली की कशा तऱ्हेचे आजही मुनी आम्हाला पाहायला मिळतात. आणि हे पाहिल्यानंतर आम्ही सांगितलं होतं की खरोखर संतांनी सांगितलेल्या या मार्गाला जे जाणत नाहीये किंवा तो मार्ग फक्त दुरूनच त्यांना असं वाटतं की बस संपलं, मला त्याच्यावर आरूढ व्हायचं नाही, अशा प्रकारचा भाव भासना जर आमची होत असेल तर, जसं एखादी व्यक्ती उच्च पदस्थ आहे आणि आम्ही खालच्या पदस्थधारी त्यांना अनेक प्रकारचे म्हणतो की यांनी असं करायला पाहिजे होतं, त्यांनी तसं करायला पाहिजे होतं, इथे याचं चुकलं तिथे त्याचं चुकलं, हे आम्ही कधी म्हणतो? जोपर्यंत आम्ही खालच्या पदावर आहे आणि वरची व्यक्ती खूप वरच्या पदावर आहे. पण यदा कदाचित आम्हाला त्या पदावर जाण्याचा चान्स मिळाला, संधी मिळाली तर काय होईल विचार करायचा आहे. आम्हीही तिथे गेल्यानंतर आम्हाला देखील तशा प्रकारची वर्तणूक करावी लागते आणि हे सत्य आम्हाला बघावं लागतं. आणि हे जे जाणत नाही तो मग अशा प्रकारे धर्माला अपवाद करतो किंवा धर्माचं योग्य स्वरूप न जाणता केवळ विषयांच्या अधीन होऊन अनेक प्रकारच्या अप्रशस्त गोष्टी, पापक्रिया त्याच्या जीवनामध्ये त्याला दिसतात किंवा घडून येतात. म्हणून नंतरचा श्लोक बघितला होता की मोहाचं जर प्राबल्य जीवनात वाढलं तर पिता पुत्राला पाहत नाही, पुत्र पित्याला पाहत नाही. अनेक अशा आमच्या इतिहासात घटना दिसतात की अनेक वेळेला मुलांनी वडिलांना तुरुंगात टाकलेलं आहे आणि राज्य बळकावलेलं आहे. अनेक वेळेला पित्यांनी मुलाची हत्या केलेली आहे आणि राज्याचे ते स्वामी बनलेले आहे. अनेक घटना इतिहास जर आम्ही उघडला तर इतिहासामध्ये या गोष्टी आम्हाला ठळकपणे दिसतात. म्हणजे अशा तऱ्हेने पाप कृत्य आणि त्याच्यासाठी दुसरे नाही परके नाही, स्वतःच्याच रक्तामधले असलेले हे नातलग देखील अशा प्रकारे जीवनात वागू शकतात. इस्टेटीसाठी कितीतरी आजपर्यंत जी सगळी इस्टेट आहे या इस्टेटसाठी भावाभावांमध्ये मोठ्या प्रमाणात वितुष्टता येताना दिसून येते. बहीण भावाचं नातं संपुष्टात येतं, एकमेकांचे सख्खे भाऊ वैरी बनतात आहे, आजही आहे. याचं कारण धर्माचं अधिष्ठान जीवनात नाही एक. आणि दुसरं आम्ही असं म्हणतो की आमच्या पूर्वकृत कर्माकडे आम्ही बघत नाही आणि आम्ही बघतो ते समोर जे आम्हाला निमित्त उपस्थित झालेलं आहे त्याला आम्ही बघतो आणि त्याला खरं मानतो. ते निमित्त आहे, ते निमित्त मिळालं नसतं तर दुसरं निमित्त मिळालं असतं, कारण आमच्या कर्माचा तसा उदय आहे. पण या उदयाला, आणि उदय आहे म्हणतो आम्ही तर कर्मावरही खापर फोडून चालत नाही. हे तर आज माझं सुकृत आहे, मीच केलेलं आहे, पूर्वकर्माची म्हणजे अशा प्रकारे मीच बांधलेलं आहे. आणि म्हणून या कृत्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी कोण जबाबदार? शेवट मुळापर्यंत जर आम्ही पोचलो, एक एक पायरी खाली उतरत, तर आम्हाला दिसतं की या सगळ्याचं मूळ कारण माझ्यातच दडलेलं आहे. मीच माझ्या सुखाला जबाबदार आहे आणि माझ्या दुःखाला मी जबाबदार आहे. माझ्या मान अपमानासाठी माझी मीच जबाबदार आहे. दुसरी व्यक्ती त्या ठिकाणी फक्त बाह्य निमित्त मिळून उपस्थित असणार आहे. एकदा अशाच प्रकारची घटना घडली आणि हिंदूंच्या कथेप्रमाणे सगळ्या देव लोकांना खाते वाटप झालं. कुणाला अर्थशास्त्र दिलं, कुणाला काही दिलं, कुणाला काही दिलं आणि यमराजावर सांगितलं की तुला मृत्यूचं खातं मी तुझ्याकडे सोपवत आहे. यम म्हणायला लागला, सगळे लोकांकडे तुम्ही चांगलं खातं दिलं आणि मलाच हे असं
दुसऱ्यांना मारण्याचं खातं का दिलं, यमाचं खातं मला का दिलं, लोक मला वाईट म्हणतील. तर इंद्राने त्याला सांगितलं की लोक तुला वाईट म्हणणार नाही. का नाही वाईट म्हणणार? कारण तू प्रत्यक्ष तिथे जाणारच नाहीये. तू कोणत्या तरी रूपामध्ये तिथे पोचणार आहे. कुणाला रोग होईल, कुणाला कॅन्सर सारखी दुर्धर व्याधी जडेल, कुणाला ऍक्सिडेंट होईल, कुणाला म्हातारपण येईल, कुणाला पंगुत्व येईल आणि नंतर ते मरणार आहे. म्हणजे मरणाचा आणि तुझा डायरेक्ट संबंध नाहीच. डायरेक्ट संबंध येणार आहे ते यांच्याशी. म्हणून लोक तर म्हणणार आहे की मला यमामुळे मृत्यू आला असं ते म्हणणारच नाही. तर म्हणतील तर कशामुळे? मला कॅन्सरमुळे मृत्यू आला, मला वार्धक्यामुळे मृत्यू आला, मला अशा प्रकारची दुर्धर व्याधी होती आणि म्हणून मृत्यू आला. असं जसं आहे तसंच आमच्याही जीवनात आहे की प्रत्यक्ष कारण समोर जे आहे ते वास्तविक आमच्या दुःखाचं मूळ कारण नाही. आमच्या दुःखाचं मूळ कारण माझ्यातच दडलेलं आहे आणि माझ्या कृतीसाठी माझी मीच जबाबदार आहे. हे सत्य जीवनात आम्हाला स्वीकारावं लागणार आहे, तरच धर्म आमच्या जीवनात येणार आहे. यांनी मला असं पूर्वी म्हटलं होतं, त्यांनी असं केलं होतं, हे सगळ्या गोष्टी वरवरच्या आहे. याला महत्व द्यायचं नाही. महत्व द्यायचं आहे ते माझ्या जीवनात माझी जी क्रिया होते आहे, माझ्या जीवनामध्ये जे बाह्य मला साधन सामग्री मिळते आहे, परिकर मिळतो आहे, बाह्य व्यक्ती माझ्या जीवनात येतात आहे, या सगळ्या निमित्त नैमित्तिक संबंधानी आहे. यासाठी सर्वस्वी माझी मी जबाबदार आहे. आणि म्हणून काल आपण बघितलं होतं की सगळ्या प्रकारच्या मूर्खता सोडून देऊन आम्ही देखील मनामध्ये अशा प्रकारे विषयांच्या अभिलाषेला दूर ठेवायचं आहे. विषय अभिलाषा अत्यंत वाईट आहे, इथपर्यंत काल आपण आलो. आता पुढे आचार्य सांगतात की विषयांध जो पुरुष आहे त्याची कशी दुर्दशा असते. एखादी व्यक्ती डोळ्यांनी आंधळी आहे, तर तिला फक्त डोळ्यांनी दिसत नाही, पण कदाचित तिचे बाकीचे इंद्रिय प्रखर असू शकतात. आणि बहुतांश आपण पाहतो जी व्यक्ती आंधळी आहे तिची बुद्धी प्रखर असते, तिला पाठांतर लवकर होते, तिला अनेक गोष्टी सहज रीतीने आठवत राहतात. कदाचित तिच्या जीवनात संगीताचं देखील उपजत अंग असतं. म्हणजे एक अंग जर कमी आहे तर बाकीचे अंग अत्यंत प्रबलतेने त्या ठिकाणी कार्यकारी होतात आणि ती व्यक्ती जरी आंधळी असली तरी देखील चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकते. या ठिकाणी हे सांगितलं आचार्यांनी की हे तर नेत्र इंद्रियांनी ठीक आहे, परंतु जो विषयाने अंधाळा झालेला आहे त्याच्या जीवनामध्ये तर एकही चांगलं कृत्य त्याच्या हातून घडत नाही. तो नेत्रांनी अंधाळा असलेला व्यक्ती, जसं आम्हाला टाकरखेडच्या गुलाबबाबांचं उदाहरण माहिती आहे, ते जात्यंध होते आणि तरी देखील त्यांना अनेक ग्रंथ पाठ होते. कोणत्या ग्रंथात काय आहे हे ते सहज रीतीने सांगत होते. म्हणजे आकलन शक्ती त्यांची अति विस्तृत होती. या ठिकाणी सांगितलं की असे ठीक आहे, पण जो विषयांनीच आंधळा झालेला आहे त्याचं तर एकही इंद्रिय जीवनात योग्य रीतीने कार्य करू शकत नाही. न त्याला रसनेंद्रियाचा योग्य स्वाद येतो, न घ्राणेंद्रियांनी तो चाखू शकतो, न डोळ्यांनी बघू शकतो, न कानांनी ऐकू शकतो, एका विषयाच्या अंधळेपणापोटी. तो श्लोक पहा 35 नंबरचा. अंधादयं महानंदो विषयांधी कृते क्षणः चक्षुषा अंधो न जानाति विषयांधो न केनचित्. अंधादय, आंधळ्या व्यक्तीपेक्षा महानंद, महान अंध, अधिक अंधळा, महान अंध कोण आहे? तर विषयांध अंधी कृते क्षण, जो विषयांच्या माध्यमातून म्हणजे कोणत्याही एका इंद्रियाच्या आसक्त होऊन, आम्हाला शास्त्रामध्ये एकेका इंद्रियाच्या वशीभूत झाल्यामुळे एकेका प्राण्याला कसा जीव गमवावा लागतो
याचं उदाहरणं मिळतात. स्पर्शनेंद्रियाच्या वशीभूत होऊन हत्ती आपला प्राण गमावतो. रसना इंद्रियाच्या वशीभूत होऊन मछली जी आहे ती त्या आपला प्राण गमावते, की त्या तिचा जो पकडण्याचा जो जाळं असतं त्याच्यामध्ये काहीतरी खाद्यपदार्थ ठेवले असतात आणि त्याच्या वशीभूत होऊन मछली आपला प्राण गमावते. घ्राणेंद्रियाच्या वशीभूत होऊन भ्रमर भुंगा. त्या हा. कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकून मरतो. वास्तविकतः संध्याकाळच्या वेळेला कमळाच्या पाकळ्या मिटतात हे त्यालाही ज्ञात आहे. तरी देखील त्या एक सुगंधाच्या लालसेपोटी तो आपलं जीवन गमावतो. आणि त्याच्यात अडकून पडल्यानंतर त्या कमळाला तर एवढं, भुंग्याला तर एवढं सामर्थ्य असतं की तो लाकडाचा छेद करू शकतो. त्या कमळाच्या पाकळीला छेदू शकत नाही का? छेदू शकतो, पण त्याचा राग त्या ठिकाणी आडवा येतो. कमळाच्या पाकळीला दुखापत करण्याचा भाव त्याच्यामध्ये येत नाही आणि तो त्या ठिकाणी मृत बंद होतो. असा हा भ्रमर. पतंग नावाचे जे प्रकाशाला पाहून त्याच्यावर झेप घेणारे चतुरेंद्रिय जीव आहे, हे केवळ चक्षु इंद्रियाच्या वशीभूत होऊन आपला प्राण गमावतात. पावसाळ्यामध्ये आम्हाला अनेक अशा प्रकारचे कीटक दिसतात की ते जीव्यावर झेप घेतात आणि शेवटी मरतात. तर असे चक्षुरेंद्रियाच्या वशीभूत होणारे जीव आणि कर्णेंद्रियाच्या वशीभूत होऊन हरिण आपला प्राण गमावतो. एकेका इंद्रियाच्या वशीभूत झालेल्या प्राण्यांची ही कथा आहे. आणि जो पंचेंद्रियाच्या विषयामध्ये आसक्त असेल त्याची कथा तर काय. या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारे हा जर प्राणी आंधळा झाला असेल विषयांनी, तर तो काय करतो, न मनाने विचार करू शकतो, न डोळ्यांनी बघू शकतो. म्हणजे चांगलं काय वाईट काय विवेकच पूर्णतः त्याचा निघून गेलेला आहे. न कोणत्याही इंद्रियाचा तो योग्य उपयोग करू शकतो. या 5 इंद्रियांच्या किंवा त्यापैकीही एका इंद्रियाच्या अधीन होऊन हा सगळं आपलं जीवन पणाला लावतो. क्षत्रचूडामणी या ग्रंथामध्ये आचार्य त्या ठिकाणी जीवनधर कुमाराचं चरित्र आहे. क्षत्रचूडामणी म्हणजे 11 लंबामध्ये जीवनधर कुमाराची कथा रंगवल्या गेलेली आहे. आणि ही कथा रंगवत असताना जीवनधर कुमाराचे वडील जे आहे हे अत्यंत आसक्त झालेले आहेत त्यांच्या राणीमध्ये आणि त्यांनी आपलं राज्य गमावलेलं आहे. त्यावेळेला आचार्य हा श्लोक लिहितात. वादिवसी महसुरी नावाचे आचार्य आहे आणि हे श्लोक लिहितात की विषयासक्त चित्तानां गुणको वा न नश्यति न वैदुष्यम न मानुष्यम नाभिजातम न सत्यवाक. विषयासक्त चित्तानां, ज्याचं विषयांमध्ये चित्त आसक्त झालेलं आहे अशांच्या जीवनात कोणता गुण कायम टिकलेला आहे. एकही गुण त्याच्यात टिकू शकत नाही. तो वेळ प्रसंगी खोटं बोलू शकतो, तो वेळ प्रसंगी चोरी करू शकतो. म्हणजे सगळे गुण त्याचे नष्ट होतात. गुणकोवा न नश्यति, कोणता गुण त्याच्या जीवनात नष्ट होत नाही. तर सांगतात न वैदुष्यम, विदुषता त्याच्या जीवनात राहू शकत नाही. न मानुष्यम, मनुष्यत्वही त्याच्यात टिकू शकत नाही. म्हणजे पशुच्या पातळीवर देखील ती व्यक्ती उतरू शकते. आणि नाभिजातम, अभिजातपणा, घरंदाजपणा आणि न सत्यवाग, तो खरं देखील बोलू शकत नाही. अशा तऱ्हेने विषयांना सोडण्याची प्रेरणा आचार्यांनी या श्लोकामध्ये दिलेली आहे. विषय भोगायचे आहे, भोगायला त्यांनी नाकारलेलं नाही, पण आसक्त होऊन विषय भोगापासून किंवा अति उत्कटतेने अशा प्रकारे विषय भोगांना त्यांनी मर्यादा तिथे घातलेली आहे. अनुव्रत आहे म्हणून मर्यादा आहे आणि महाव्रतामध्ये तर 5ही इंद्रियांच्या विषयांचा त्याग आहे. अनुव्रतामध्ये ते शक्य नाही म्हणून मर्यादा पाहून अनुव्रतांचं पालन आणि महाव्रतांचा
कधी मी जीवनात पाळील हा भाव ठेवून ही व्रत या ठिकाणी सांगितलेली आहे. आता विषय अभिलाषीची निरर्थकता, की विषयामध्ये जो आसक्त झालेला आहे, लोलूप झालेला आहे, तर विषय कसे आहे, विषयांनी कधीतरी आमची इच्छा तृप्त होऊ शकते का? पहिल्यांदा तर हा प्रश्न आहे. आम्ही भोग भोगला म्हणून आम्हाला समाधान मिळतं का? आचार्य हा प्रश्न उपस्थित करणार आहे की विषय हा शब्द जर आम्ही फोडला, याची व्युत्पत्ती पाहिली तर विष आणि य असे शब्द आहे. म्हणजे विषय हे विषमय आहे. य लावलेला आहे म्हणजे मय, म्हणजे त्यालाच सांगणारे. म्हणून विषय कसे आहे तर विषय विषय विषरूप आहे. आणि या सर्वांच्या जीवनामध्ये प्रत्येक प्राणी मात्राला जीवन जोपर्यंत आहे तोपर्यंत इच्छा ह्या होत असतात. विषय सुख त्यांना हवंसं वाटतं आणि इच्छापूर्ती झाली पाहिजे असाही त्याचा भाव होतो, की मला जे काही माझ्या मनामध्ये कामना निर्माण झाली आहे, इच्छा निर्माण झाली आहे, याची पूर्ती झाली पाहिजे. आता जेव्हा आम्ही असा विचार करतो त्यावेळेला जर आम्ही बघितलं जीवराशी किती आहे, जीवराशी एकूण किती आहे, तर आमच्या ग्रंथात तर सांगितलंय अनंतानंत जीव आहेत, अनंतानंत जीव आहे. आणि ही जी काही अनंत शब्द आहे, आणि हा अनंत म्हणजे एंडलेस अनंत आहे, अनंताचे अनेक भाग आहे, पण हा न संपणारा अनंत आहे जीवराशीचा. तर इतकी जीवराशी या जगात आहे. आणि इच्छा तृप्तीची साधनं किती आहे याचा जर विचार केला तर इच्छा तृप्तीची साधनं मर्यादित आहे. जीव अमर्याद, त्यांच्या इच्छा अनगिनत, आणि त्या तृप्तीची साधनं मात्र मर्यादित. काय होणार आहे? जी साधनं आहे ती जमविण्याचा आमचा उद्यम राहणार आहे आणि प्रत्येक जीव ते साधन मिळविण्याची धडपड करणार आहे. धडपड नाही केली आणि एखाद्याने न्यायाधीशाने ठरवलं की ही इतकी साधनं आहे आणि मी ही समान सगळ्या जीवांमध्ये वाटून देतो, त्यांनी निवाडा केला तरी कोणाच्या वाटणीला किती येणार आहे? अनंत जीव, अनंतानंत जीव आणि साधनं असंख्यात, याची विभागणी कशी होईल? एकाला एकही मिळू शकत नाही. अशा प्रकारचं याचं डिस्ट्रीब्युशन जर होणार आहे तर मग आमची इच्छा आणि त्याची तृप्ती या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी निरर्थक आहे. म्हणून याच्यामध्ये सांगितले आहे की आम्ही ज्या काही इच्छा आमच्या मनामध्ये असतात, या मनोवांछित इच्छांची तृप्ती होणं, प्राप्ती होणं हे असं असंभवनीय कार्य आहे. श्लोक 36. आशागर्त प्रति प्राणी यस्मिन् विश्वमनुपमं कस्य किं कियदायाति वृथावो विषयेषिता. आशा गर्त म्हणजे खड्डा. आता हा खड्डा केवढा मोठा आहे? आम्हाला एक कथा माहिती आहे. त्या कथेमध्ये हे सांगितलंय, एक भिकारी राजाच्या दरबारात गेला आणि त्यांनी सांगितलं त्याच्याजवळ एक छोटीस असं पिशवी होती आणि या पिशवी भर मला राजमुद्रा हव्या आहे. राजाजवळ त्यांनी मागणी केली. राजाला वाटलं छोटीशी तर पिशवी आहे, ठीक आहे, त्यांनी मान्य केली, तुला या पिशवीभर मी राजमुद्रा देतो. तो गेला कोषागारामध्ये. कोषागाराने त्याच्या पिशवीमध्ये राजमुद्रा टाकायला सुरुवात केली. सकाळ संपली, दुपार संपली, संध्याकाळ होत आली, तरी देखील ती पिशवी भरतच नव्हती. राजा शेवटी चिंतेने तिथे आला की आज हा रिकामा कसा आला नाही, कोषागार अजून वापस कसा आला नाही. पाहते तो त्याचं अजून खजिन्यातून पैसा देण्याचं कार्य सुरूच होतं. त्यांनी त्या भिकाऱ्याला विचारलं, तू तर मला अगदी छोट्या पिशवीभर मुद्रा मागितल्या होत्या आणि तू सकाळपासून मुद्रा घेतोय, तुझी पिशवी अजून भरली नाही का? त्यांनी सांगितलं, पहा माझी पिशवी अजून रिक्तच आहे. राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणाला,
की तू ही पिशवी ज्या मटेरियल पासून बनवलं त्याचं मला नाव सांग. कोणतं असं तू साधन या पिशवीसाठी वापरलं की त्या पिशवीमध्ये असा गुणधर्म आहे की ती भरतच नाही. त्यांनी सांगितलं काहीही नाही, मी मनुष्याचं मन रूपी कातडं इथे वापरलेलं आहे. मनुष्याच्या मनाने ही पिशवी मी बनवलेली आहे. तात्पर्य लक्षात आलं असेल की अशा तऱ्हेची ही आमची मनरूपी पिशवी जी आहे, या पिशवीमध्ये कितीही टाकलं, स्वाहा केलं तरी देखील सगळं भस्मसात होऊन जातं. समंत भद्र आचार्यांना तर भस्मक व्याधी झाली होतीच. त्यांनी तर आपली इच्छा तृप्ती केली आणि झाली पण त्यांची इच्छा तृप्ती. परंतु प्रत्येकाच्या जीवनात ही भस्मक व्याधी आहे की नाही बघायचंय. प्रत्येकाला आज इतकं मिळालं समाधान आहे का? आज इतकं मिळालं उद्या प्लस मध्ये पाहिजे, गुणित रूपाने पाहिजे. अशा तऱ्हेची आमची अभिलाषा ही अहर्निश वाढत असते. म्हणून हा असा आशा गर्त, आशारूपी खड्डा प्रति प्राणी ही काय सांगितलं, प्रत्येक प्राण्याचा आहे. आणि हा या आशारूपी गर्तामध्ये किंवा गड्ढ्यामध्ये विश्वम अनुपमम, विश्व कसं आहे तर एका परमाणू एवढं आहे विश्व, त्याची विराट कल्पना. आणि ते आमच्या मनामध्ये आलं तर केवढं बनलं, ते एक अणु मात्र बनलं, म्हणजे काहीही त्याचं अस्तित्व नाही. एक अणु म्हणजे जगातल्या सगळ्यात लहान घटक, इकाई, तेवढं त्याचं अस्तित्व राहिलं. म्हणून कस्य कियत आयाती, म्हणून कस्य म्हणजे या आशावान व्यक्तीला, कियत काय आणि किती प्रमाणात प्राप्त होईल. जसं न्यायाधीशांनी वाटणी केली तर कुणाला काय मिळणार आहे? काहीही नाही. जे मिळेल ते अत्यंत अत्यंत अल्प. म्हणून वृथा वह विशेषिता. म्हणून या ठिकाणी आचार्य सांगतात की तुझा हा विषय अभिलाषित्वपणा हा कसा आहे तर व्यर्थ आहे. उलट विषय वासना आमची जेवढी आम्ही पूर्ती करतो तेवढी ती वाढत जाणार आहे. आणि जेवढं याला आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू तेवढी आमची अभिलाषा शांत होणार आहे. आणि कमी करू म्हणजे मन मारून नाही सांगितलं किंवा निरोध करून नाही सांगितलं, आतमध्ये दाबूनही सांगितलं नाही. दाबून ठेवलेली परत इच्छा कधी ना कधी उफाळून येतेच येते, हे पण आचार्यांना मान्य नाही. तर इच्छा जर आम्हाला जर नष्ट करायची असेल तर इच्छा नष्ट करण्याचा मार्ग त्याला अंतरंगात दाबून टाकणं हा नाही. तर मार्ग कोणता आहे? म्हणजे दमन हा त्याच्यासाठी मार्ग नाही. त्यासाठी सांगितलं की तू ज्ञाता द्रष्टा आहे, या विषयांकडे तू साक्षी भाव रूपाने बघ. बघ म्हणजे आत्ता मला अशा प्रकारची ही भोगण्याची इच्छा होते आहे, बघ त्याच्याकडे कसं ज्ञाता द्रष्टा होऊन. आणि त्याला हे सांग की ही तुझी जी इच्छा तुझ्या मनात आत्ता निर्माण झाली आहे ही तृप्त होऊ शकत नाही. निदान तू आत्ता डिमांड केल्याबरोबर आत्ता तर ती तृप्तच होणं नाहीये. तुला त्याच्यावर कालावधी एक तर जावा द्यावं लागेल, स्वतःची धीर गंभीरता साधावी लागेल, किंवा तू त्या इच्छेला मनातून बाजूला कर साक्षी भावपूर्वक. म्हणून त्याच्यावर इच्छा बंद करण्याचा किंवा इच्छा नष्ट करण्याचा जो उपाय सांगितलेला आहे तो साक्षी भावपूर्वक त्या इच्छेकडे त्रयस्थेप्रमाणे बघणं, त्रयस्थाप्रमाणे बघायचं. ठीक आहे जगात अशा अनंत वस्तू असणार आहे, मी अनंत वेळा त्या भोगून चुकलो आहे, माझ्यासाठी यामध्ये काहीही नवीन नाही, हे सगळं मी पूर्वी कधी ना कधी भोगलेलं आहे. उच्छिष्टे मिव वस्तू आणि मम वित्तस्य का स्पृहा, माझ्याला त्याची स्पृहा इच्छा अजिबात असू शकत नाही. अशा प्रकारे आम्ही ज्या वेळेला ज्ञान दर्शनामध्ये स्वतः स्थित होऊ त्यावेळेला
ह्या जीवनातून इच्छा कमी होणार आहे. एकदम नष्ट होईल असं मी म्हणत नाही. एकदम नष्ट होतही नाही. पण त्याला सम्यक रीतीने जर आम्ही बघितलं, अवलोकन केलं, तर त्या इच्छांची तीव्रता कमी नक्कीच होऊ शकते. अशा प्रकारचा म्हणजे श्लोक आचार्य सांगत आहे आणि श्लोकाचा मतितार्थ जो आहे हा आम्हाला ग्रहण करायचा आहे, कारण आम्हाला अनुशासित बनायचंय, आत्म साधक बनायचंय, आत्मशुद्धी आमच्या जीवनात करायची आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून अशा प्रकारची शुद्धी जीवनात आम्हाला साधायची आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात आचार्य की आम्हाला हे नवनवीन शरीर जे काही मिळालेलं आहे हे का मिळालं? या विषय सुखाच्या प्रवृत्तीनीच आम्ही परत परत शरीराची मागणी करतोय आणि जशा प्रकारची आमची भावना असेल तशा प्रकारचं आम्हाला जीवनात प्राप्त होतं. म्हणून हे नवीन शरीर भवभवांतरी आम्हाला मिळतं, याचंही मूळ कारण आमचं स्वतःच स्वतःमध्येच दडलेलं आहे. म्हणून जर आत्मकल्याण आम्ही इच्छित असू तर विचारपूर्वक आत्मप्रवृत्ती आम्हाला करायला पाहिजे. आणि या जगामध्ये जर आमची इच्छा तृप्त होणार असेल, आम्हाला मनोवांछित म्हणजे इच्छा केली आणि इच्छेनुसार मला त्याचं फळ मिळालं, असं जर माझ्या जीवनात होत असेल तर ते का होत आहे याला पण आम्हाला समजायचं आहे. सगळ्यांच्याच सगळ्या इच्छा तृप्त होत नाही. बहुतांश इच्छा निर्माण होतात, अनेकांच्या इच्छा ह्या अतृप्त राहतात. इच्छा कुणाची पूर्त होते? जर तो व्यक्ती मागच्या भवात तशा प्रकारचं पुण्य उपार्जन करून आला असेल, मागचं सुकृत त्याच्या पाठीशी असेल, दैव त्याच्या अधीन असेल, तर इच्छा त्यांनी करावी आणि इच्छेची पूर्ती व्हावी, असं त्याच्या जीवनात घडू शकतं. समयसार सारखा जर ग्रंथ आम्ही उघडला तर आचार्य कुंद देव तर आम्हाला सांगतात की इच्छा ही आणि इच्छा तृप्ती यांच्यामध्ये कसं आहे, रस्सीखेच सुरू आहे. याचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. इच्छा ज्या समयात आहे तेव्हा इच्छा तृप्ती नाही, आणि इच्छा तृप्ती झाली असं वाटते न वाटते तोच दुसरी इच्छा अंतरंगात आहे. पहा, विचार आम्ही स्वतःही करू शकतो. एक इच्छा आमची खूप दिवसापासून होते, ती तृप्त झाली किंवा ती आम्हाला वस्तू मिळाली, आम्हाला वाटतं की आमची इच्छा तृप्त झाली, आम्हाला आनंद झाला. साडीचं उदाहरण घेऊ. समजा की ती साडी नेसून आम्ही मंदिरात गेलो, इतरत्र गेलो, आणि झालं काय, तशीच साडी आम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ दिसली. काय झालं? आमचा इच्छा तृप्तीचा आनंद किती वेळ टिकला? लगेचच आम्हाला वाटलं की नको, आता ही एकसारखी झाली, ही तर वापरण्यात काही अर्थ नाही. म्हणजे इच्छा तृप्ती आणि परत इच्छा असं हे समीकरण सातत्याने जीवनात आहे. आणि जोपर्यंत या दोनचा एक क्षण येत नाही तोपर्यंत जीवाला समाधान प्राप्त होत नाही, खरं सुख, अनाकुल सुख मिळू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता ही गाथा जी आहे, या गाथेमध्ये आचार्य अशाच प्रकारे सांगणार आहे की तुम्ही जीवनामध्ये पुण्य करा, आणि असं पुण्य की ज्याच्या माध्यमातून तुमची ही विषय इच्छा तर तृप्त होईलच होईल, ही तर लौकिक इच्छा, पण या लौकिक इच्छेचा त्याग करण्याचा पण भाव जीवनात येईल. दोन गोष्टी, लौकिक इच्छा तृप्त होणं आणि तृप्त झाल्यानंतर त्या इच्छेची निरर्थकता स्वतःला अनुभवता येणं, म्हणजे त्याचा त्याग करता येणं, हे महत्वपूर्ण आहे. आणि अशाच तऱ्हेला आपण हे बघू. पण उद्याला क्लासला सुट्टी राहील, आपण सोमवारच्या क्लासमध्ये याला बघू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.